काय झालं देवी? मुनीवर आपण आख्यानात पुढे जाऊयात. बंधो, लक्ष्मी देवी, आपले स्वागत आहे. देवी, शारदीय नवरात्र सुरू आहे, आपली भेट नाही असे कसे होईल? देवी, कैलासात सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. ह्या नवरात्रोत्सवात भक्त आपली आराधना करतायत. त्यांना त्यांचे इच्छित प्राप्त व्हावे असा आशीर्वाद देऊया. अर्थात भक्तांना त्यांच्या भक्तीचे फळ मिळायलाच हवे. देवी, आपण प्रसन्न दिसत नाही, काय झाले? आपल्याला असे खूप काळानंतर पाहिले. आपल्याला संकोच वाटत नसेल तर सांगावे देवी. बरेच झाले आपण आलात. हे सगळे कोणाशी बोलावे हा प्रश्न होताच मला. सांगावे देवी. गंगा अवतरण झाले खरे, मात्र माझा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आपण हे काय बोलता आहात? हे अशक्य आहे. प्रत्येक वेळी सृष्टीच्या कल्याणासाठी काही मूल्य चुकवावे लागते. त्यात ह्यावेळी माझी वेळ आहे. देवी, आम्ही असे होऊ देणार नाही. स्वतः श्री महादेव हे कसे होऊ देतील? हे गंभीर आहे. परंतु मी एक सांगू का? सांगावे देवी. गंगावतरणाच्या वेळेस सगळी सृष्टी आनंदित होती, स्वाभाविकच होतं. परंतु आपल्याला हे ठाऊक नव्हते की गंगेने पृथ्वीवर यावे म्हणून श्री महादेव तिला आवाहन करत होते. तशी गंगेने अटच ठेवली होती आणि त्या वाचून दुसरा काही पर्याय नव्हता. हे सगळे इथवर थांबले असते तर माझे काहीच म्हणणं नव्हते. मात्र तिला स्वतःच्या मस्तकावर धारण करण्याची खरंच आवश्यकता नव्हती. तुम्हीच सांगा बंधू, तिला यांनी जे स्थान दिले त्याची आवश्यकता होती का? याचे उत्तर श्री महादेवांकडेच असेल. ते त्यांनी मला ऐकवले, मात्र माझे समाधान झाले नाही. मग आपली इच्छा काय आहे देवी? बंधू, तुम्ही आलाच आहात तर तिला दुसरीकडे स्थान द्यावे आणि या कैलासातून बाहेर काढावे. अन्यथा मी हा कैलास सोडून निघून जाईल. देवी, आपण असा निर्णय घेऊ नये. बोलून काय होतं ते पाहूया. नारायण नारायण. श्री पार्वती देवींनी अत्यंत महत्वाचे कार्य श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्यावर सोपवले. आणि हे कार्य काय होते तर श्री गंगा माता यांना श्री महादेवांनी दुसरे स्थान द्यावे आणि त्यांना कैलासातून जायला सांगावे. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.